राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न. गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 28 जुलै या दिवशीचं चिंतन। जीवनातील बरे वाईट प्रसंगसुद्धा चैतन्याचा विलास आहे। माणसाच्या जीवनात अनेक प्रकारचे बरे वाईट सुखदुःखाचे प्रसंग येतात जातात। सुखदुःखाची आभाळे येती जाती आपुल्या काळे। असं जरी असलं तरी त्या वेळेला माणसाला त्याचा शारीरिक मानसिक त्रास होतोच हे आपण अनुभवतो। चांगलेच प्रसंग यावेत, नेहमी सुखच असावं असं सर्वच प्राणीमात्रांना वाटत असावं, माणसाला तर नक्कीच वाटतं। पण माणसाचं एक वैशिष्ट्य असं आहे की वाईट प्रसंगाला तो देवाला दूषण देतो। तुझी मी एवढी भक्ती केली, म्हणजे काय केलं कुणाला माहीत, मग माझ्याच वाट्याला असं का असं म्हणतो। पण सुखाच्या प्रसंगी तुझ्या कृपेनं सुख पावलो असं म्हणत नाही, मी केलं असं म्हणतो। हे चूक आहे। जगात सर्वत्र चैतन्यच आहे, चैतन्याशिवाय जगात दुसरं काही नाही असं परमपूज्य दादा म्हणतात। सगळा दृश्य अदृश्य विलास चैतन्याचाच आहे। गुणागुणेषु वर्तन्ते। त्रिगुणांचा एकमेकांशी होणारा व्यवहार म्हणजे प्रपंच आणि जग। त्यामुळे सर्व तऱ्हेचे प्रसंग घटनाक्रम त्यात येतातच। ती एक साखळी आहे, यंत्रवत काम करते म्हणून त्यात फरक पडत नाही। पाणी उपसण्याची मोटार चालू केली तर ती पाणी संपेपर्यंत किंवा त्यानंतरही चालूच राहणार। पाणी असो नसो तद्वतच हे आहे। म्हणून काम क्रोध हे जगात आहेतच, त्यांच्यात तू बदल करू शकत नाहीस। तेव्हा ताम तितिक्षस्व भारत, हे सहन करण्याची क्षमता सहनशीलता अंगी बाणव असाच उपदेश भगवंतांनी गीतेमध्ये अर्जुनाला केला आहे। महायोगी अरविंदांनीही एके ठिकाणी असंच म्हटलंय की प्रसंग घटना काय कुठे केव्हा घडायची हे ठरलेलंच असतं, आपण त्यात सापडायचं की नाही हे आपण ठरवायचं। प्रत्येक वेळी जमेलच असं नाही। असो, म्हणून सर्वच व्यवहार चैतन्याचा विलास चैतन्याचा खेळ आहे अशी भावना जर दृढ झाली तर त्यात वाईट वाटण्याचं कारण राहणार नाही। जीवनाचा लंबक एकदा सुखाकडे गेला तर त्याचा झोका एका ठराविक अंतरावर गेल्यावर पुन्हा पूर्ण स्थितीला येऊन दुःखाच्या बाजूला झुकणार, तितक्याच अंतरावर जाणार हे निर्विवाद। हे त्याच्या गतीचं कामच आहे। हे एकदा गुरुकृपेनं मनात ठसलं की मग बऱ्या वाईटाचा प्रश्न उरणारच नाही। ती कृपा प्राप्त व्हावी म्हणून साधना मात्र पाहिजे। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।